नमस्कार मंडळी, जय श्री कृष्ण, राधे राधे. मंडळी, तुम्हाला जर माझी ही माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धोंड्याचा महिना सुरू झालेला आहे. धोंड्याचा महिना दर 3 वर्षांनी का येतो? धोंड्याचा महिना, ज्याला आपण अधिक महिना, धोंड्याचा महिना हा दर 3 वर्षांनी अंदाजे 32 ते 33 महिन्यांनी येण्यामागचे एक अतिशय रंजक वैज्ञानिक आणि खगोलशास्त्रीय कारण आहे. धोंड्याचा महिना दर 3 वर्षांनी का येतो हे समजून घेण्यासाठी आपल्याला सूर्यवर्ष आणि चंद्रवर्ष यातील फरक समजून घ्यावा लागेल. सूर्यवर्ष पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ म्हणजे सूर्यवर्ष. हे वर्ष 365 दिवस 5 तास 48 मिनिटे आणि 46 सेकंद, अंदाजे 365 दिवस आणि 6 तास या काळाचे असते. चंद्रवर्ष पंचांगानुसार एका अमावास्यापासून दुसऱ्या अमावास्येपर्यंतचा काळ एक चंद्रमास अंदाजे 29.5 दिवसाचा असतो. असे 12 महिने मिळून एक चंद्रवर्ष बनते. हे वर्ष 354 दिवस 8 तास 48 मिनिटे आणि 36 सेकंद, अंदाजे 354 दिवस या काळाचा असतो. मग फरक कुठे पडतो? जर तुम्ही दोन्ही वर्षाच्या दिवसाची वजाबाकी केली तर 365 दिवस सूर्यवर्ष आणि 354 दिवस चंद्रवर्ष बरोबर 11 दिवस. म्हणजे चंद्रवर्ष हे सूर्यवर्षापेक्षा दरवर्षी 11 दिवसांनी लहान असतो. पहिल्या वर्षी 11 दिवसाचा फरक पडतो. दुसऱ्या वर्षी 22 दिवसाचा फरक पडतो. तिसऱ्या दिवशी 33 दिवसाचा फरक पडतो. 3 वर्षात हा फरक जवळजवळ 33 दिवसाचा म्हणजेच एक पूर्ण महिन्याचा होतो. अधिक महिन्याची गरज का आहे? जर हा 11 दिवसाचा फरक भरून काढला नाही तर आपले सण आणि ऋतू यांची सांगड बिघडेल. जसे की आज जी दिवाळी ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये हिवाळ्यात येते, ती काही वर्षांनी उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात येऊ शकते. जसे कॅलेंडरमध्ये सण दरवर्षी मागे जातात, म्हणून ऋतू आणि सणाचा हा ताळमेळ कायम राखण्यासाठी हिंदू पंचांगात दर 32 महिने 16 दिवस आणि 4 घटकांनी एक वाढीव महिना जोडला जातो. याच वाढीव महिन्याला आपण अधिक महिना किंवा धोंड्याचा महिना असे म्हणतो. हा महिना अपवित्र आहे असा जो काही लोकांचा समज असतो तो निव्वळ गैरसमज आहे. या महिन्याला मलमास, मळलेला किंवा अधिकचा महिना म्हटल्यामुळे कदाचित हा संभ्रम निर्माण झाला असावा. पण आध्यात्मिक दृष्ट्या या महिन्याचे महत्त्व खूप मोठे आहे. हा महिना पवित्र का मानला जातो? ही पौराणिक कथेनुसार प्रत्येक महिन्याचा कोणीतरी एक देवता असतो, परंतु अधिक महिन्याचा कोणी देवता स्वामी नव्हता, म्हणून त्याला मलमास म्हटले गेले आणि लोक त्याला अशुभ मानू लागले. तेव्हा हा महिना भगवान विष्णूकडे गेला. भगवान विष्णूंनी त्याला आपले स्वतःचे नाव दिले, पुरुषोत्तम मास असे, आणि वरदान दिले की या महिन्यात जो कोणी माझी भक्ती करेल त्याला इतर महिन्यापेक्षा कित्येक पटीने जास्त पुण्य मिळेल. यामुळे हा महिना भगवान विष्णूच्या पूजेसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. म्हणून हा महिना केवळ देवाधर्मासाठी, जपासाठी आणि दानधर्मासाठी राखीव ठेवलेला आहे. म्हणून या महिन्यात विष्णूची पूजा करणे, धोंडे अनारसे दान देणे, दीपदान करणे आणि अन्नदान करणे खूप शुभ मानले जाते. हा महिना पूर्णपणे ईश्वर भक्ती आणि आत्मपरीक्षणासाठी दिला गेला आहे. सांसारिक सुखात किंवा भौतिक गोष्टीमध्ये वेळ न घालवता माणसाने आपले मन देवाच्या चरणी लावावे, हा या मागचा शुद्ध हेतू आहे. म्हणूनच
या काळात व्यावहारिक आणि मांगलिक कार्ये थांबवली जातात. धोंड्याचा महिना हा अशुभ किंवा अपवित्र नसून तो केवळ सांसारिक कार्यासाठी वर्ज्य आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी देवाच्या भक्तीसाठी अत्यंत पवित्र आणि फलदायी मानला जातो. धोंड्याच्या महिन्यात कोणाचे स्वागत करावे? धोंड्याचा महिना दर 3 वर्षांनी येणाऱ्या या महिन्यात जावयाला विष्णू रूप मानून त्यांचे विशेष स्वागत आणि आदर करण्याची प्रथा आहे. या महिन्यात प्रामुख्याने कुटुंबातील मुख्य नातेवाईकांचे कौतुक आणि स्वागत केले जाते. या महिन्यात जावयाचा मुख्य मान असतो, म्हणून या महिन्यात जावयाचे स्वागत केले जाते. जावयाला विष्णूचे रूप मानून घरी बोलवले जाते आणि त्यांना चांदीचे किंवा तांब्याच्या ताटात अनारसे धोंडे देऊन ओवाळले जाते. तसेच कपडे, सोन्याचे दागिने, आपल्या ऐपतीप्रमाणे त्यांना पहिला मान दिला जातो आणि आपल्या जावयासोबत आपल्या लाडक्या मुलीचेही तितक्याच कौतुकाने स्वागत व मानपान केला जातो. तिलाही जावयासोबत नवीन साडी आणि वाण दिले जाते. कुटुंबातील नवीन पिढी म्हणजेच भाचे, भाच्या किंवा नातवंडे यांनाही बोलावून त्यांचे स्वागत केले जाते आणि त्यांना सुद्धा घडेल तसे कपडे आणि भेटवस्तू दिल्या जातात. हा महिना भक्ती, दान, धर्म आणि जावयाच्या आदरातिथीसाठी असतो. या महिन्यात नकारात्मक विचारांचे स्वागत करू नये. या महिन्यात स्वतःच्या मनातील क्रोध, लोभ आणि कुविचाराचे स्वागत करू नये. त्यांना मनात जागा देऊ नये. तर मंडळी, तुम्हाला जर माझी माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगायला पण विसरू नका. थँक्यू. धन्यवाद. जय श्री कृष्ण. राधे राधे.